रानात जाऊन आपल्या रानात आपलं जे शेत त्याच्यात 2 तांदळाच्या गोण्या बघ त्या घेऊन ये. ए तात्या. मावशे बर बर. पण समध्या गावाला एक येळा नाही 2 येळा आवाज देऊन आलो म्या. अय्यो मग काय तुझा सत्कार करायचा का काय रे तात्या? अहो पंच अक्काने सांगितलं म्हणून 2 येळा आवाज दिलं म्या. तुम्ही सांगितलं म्हणून नाही. अय्यो अक्काने सांगितलेली कामं बरोबर करतो बघा आणि मी सांगितलेली कामं बरोबर उलटी करतो बघा. बघावं लागणार एकदा तुझ्याकडे रे तात्या. अहो पण तुमचं काही काम असेल तर सांगा की. आजचा करतो तर तुम्ही बघतच बसाल. अय्यो माझ्या कामाचं सोड की रे, पण हवी तशी माणसं आली नाहीत बघा अजून. पूजेला जास्त माणसं येणारच नाही. अय्यो काय बोलतोस तात्या? अरे बायकोने ऐकलं तर घेईल की रे जीव तुझा. माझा नाही तुमचा जीव घेतात. अय्यो अय्यो अरे जाऊन बोलव की तिसऱ्यांदा मग लोकांना. पण तुम्हाला एक गोष्ट कळली नाही. अय्यो शिकव मला आता. अहो पूजेला जास्त माणसं नाही येणार, जेवायला येणार भरपूर माणसं. अय्यो तोपर्यंत तोफेच्या तोंडी जावं लागते की रे. अरे जाऊन सांग गावात पंचाने बोलिले वाड्यावर जा लवकर. आलो आलो आत्ता जाऊन आलो. हा हा सांगतो. देवा हाल सिद्धनाथा आमच्या हातून परसाद चांगला होऊ दे रे बाबा. हाय कसला वास येतोय बघ कन्याना आंबिलीचा. भाई भाई पर ह्यो तर निबध हाय. नाही समजा गावासाठी करायचं म्हणलं तर आतल्या चुलीवर बी हांड शिजाय ठेवायला लागतील. वय की ग. अरे कुठवर आली तयारी? भाई भाई झालंच हाय. हवं नाही समजा गावातली लोक येणार. तुम्ही हाल सिद्धनाथ आप्पांचा भंडार नाही लावला. बा ते बघ देवळीतच ठेवलाय भंडारा. न्यारीला काय आहे? दिस उजाडला यासनी लागतेच खायला काहीतरी. गंगे असं का ग म्हणते? दोघांनी बी द्या जे आहे ते द्या. भाई दे. थांब. आय म्या ठेवलेली साखर गोट कुठं आहे? सत्यवा आजच्या दिवशी काय बी खेळायचं नाही बघ. मग मी काय करू? जे पडल ते काम करायचं. आणि सत्यवा तुझ्या हातनं बी हाल सिद्धनाथ आप्पांची सेवा झाली पाहिजे ना व. व्हय. हा आई बघ रानातनं फुलं आणल्यात तोडून. सत्य तुला म्हटलं होतं ना फुलं आणीन म्हणून. हे घे. हे माझ्यासाठी? होय. बरं झालं बाबा. आय माझ्या केसात फुल घाल ना. जा बाई जा. थांब. दे.
बायांनो, अरे काय चाललं काय आहे तुमचं? पूर्णाच्या पोळ्या बनवतो हाय हिरीवर. हा, तुझं गाढव दिसलं की पूर्णाच्या पोळ्या खाऊ खाऊ फुगलंय ते. तात्या तुझ्या कामाला जा बरं. उगा हातात आता नाक खुपसू नका. म्या माझं काम सांगाय नाही आलो इथं. कोणाचं काम करायला आलंय ठाव आहे आम्हाला. म्या कामाला नाही कोणाकडं. म्या आपल्या घरचा राजा आहे. कशाला आला होता ते सांग आधी. उगा येड घेऊन पेडगावला जाऊ नका. पूजा आहे पंचाच्या घरी. अक्कानं सांगितलंय समध्यांनी वाड्यावर यायचं म्हणून. अरे मग काय सकाळ सकाळात जाऊन बसायचं बाई तर. हे मला ठाव नाही. म्या माझं काम केलं. व मग पुढं. हा, आणि बायांनो लक्षात ठेवा, कोणाच्या बी घरी चूल पेटली नाही पाहिजे. जेवण आहे पंचाच्या घरी. हा ते बघू आम्ही काय करायचं ते. हा, हलक्यात घेऊ नका. जो कोणी पूजेला येणार नाही देवाप्पा त्याच्या नावानं लिंबू कापणार आहे. असं धुमसलं पाहिजे. या मग. बर चला आता देवाला आणि दाराला हार करायला घ्या. म्हणजे खरंच घर सजणार की आपलं. माहित आहे. न्यारीला दुधा बरोबर भाकर हाय का नाही? अव आज उपास असतो या. मग कन्या आणि आंबील खायची. जावय बापू, मिळणार. तुम्हाला बी खायला मिळणार. हा? बोला 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 हरसिद्धनाथांच्या नावानं. बोला 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 हलसिद्धनाथांच्या नावानं. अव्वा, तिजोरीतले दागिने काढले आहेस की काय? अयो गुंडू काय बोलतोस? अक्का सोनं म्हणायचं का काय हे? हा जिरामणी माझ्या भावानी बेळगावून आणलं बघा. आणि हा कमरपट्टा माझ्या मायराहून आला आहे. हा, आणि हा खास शिंगार कर्मिणा निपाणीवरून खास घडवून घेतलाय. नुसतं चमचम करतय बघा. अप्पा तर म्हणत होते की लोकांनी घाण ठेवलेले दागिने आहेत ते. अय्यो गुंडप्पा काही बोलतोस? तुला उपाशीच ठेवते बघ. अव्वा, मला मार पण मला उपाशी नका ठेव. माझा चुकलाय बघ. अक्का हातलं कधी पातूर आवरल का? मला जर जायचं होतं बाहेर. मला माहित तुला कुठं जायचं ते. तुझं आणि त्या सुंदराबाईचं काय गुळपीट ना मी पाहते. तेव्हा कुणी इथून जायचं नाही म्हणते मी. तुम्ही समधी माझ्याकडे काय बघतायसा? अगं दारात तोरण लावलंय. काय घर सजलं आहे. तुला आवडलं ना, झालं तर मग. बाई बाईनं कपाला कुकू लावल्यावर जसं दिसतंय तसं घराला तोरण लावल्यावर वाटतंय बघा. वा, खरंच चांगले दिसायला लागले. होय, घराला किती दिवसांनी तोरण लागलं असं. ह्याबी लई दिसानं केसात फुल घातलं आहे. आता समजा गावी किंवा बगल घराचं भीती अंगण खांब कसं घासून पुसून ठेवलं आहे ते. काय कौतिक तुमचं? पंचाचा वाडा कसा सजला असेल त्याचा विचार करा. नावाप्रमाणेच आहे ह्यांचं.
चांगल्या गोष्टीत हिरमोड कसा करायचा हे चांगलं ठाव आहे ह्यासनी. अहो जावई बापू, आपण आपल्या परमानं करायचं. आज माझ्या घराला आणि माझ्या माणसांना कोणाची दृष्ट नका लागाय बघा. अरे ये की. आणि मला आता लावणार की तुला बी. अब मला आता तुम्हाला बी कोणाची दृष्ट नका लागा. होऊन जाऊ. आय असं मावत होईल तू ध्यानातच ठेवशील बघ. अक्का आतली समधी तयारी झाली आहे आणि आचार्याने स्वयंपाक बी करायला सुरू केला आहे. अय्यो अजून स्वयंपाक झाला नाही की काय म्हणते मी. अय्यो महादेवा महालिंग राया. अक्का समजा येळत होईल, तुम्ही नका काळजी करू. अगं गोदा सगळं माझ्या खांद्यावर बघ, मग काळजी तर वाटणारच ना. अव्वा पण पूजा कधी सुरू होणार? अय्यो गुंडू माझी तयारी झाली, तुझी पण तयारी झाली, बाकी सगळे पण आले तर बघ, पण तुझे आप्पा अजून आले नाहीत ना. मी बोलवतो त्यांना. अप्पा अप्पा. अय्य गुंडप्पा, काय झालं रे? काय झाले म्हणून काय विचारता? पूजा सुरू करायला नको? अय्यो अजून गावातली लोक जमायचीत की, अजून देवप्पा यायचे तो, त्यांच्याशिवाय पूजा सुरू कशी करणार म्हणतो मी. अय्यो मग देवप्पाला आणायला कुणाला पाठवायचं की नाही? अय्यो मीच जाणार होतो त्यांना खांद्यावर आणायला. समजले हा, तुमचे टोमणे मला समजले. आणि त्या बाळ्याच्या घरचं कुणी आलं नाही अजून म्हणते मी. अव त्यांच्या बी घरचं माऊद आहे आज. ते ठाऊक ग मला, पण बाकीच्यांनी तरी यायला नको का म्हणते मी. अय्यो ते नंतर बघू की काय करायचं ते. आधी देवप्पांची वाट बघू, त्यांच्याशिवाय पूजा सुरू करायची नाही. बरोबर की नाही? बघितली सगळ्यांच्या मनात काय येते.
हा. या काय म्हणता जावय बापू? काय नाही. आय तिकडं आग लागली. भया आग कशी लागली घराला? मी आज जाऊन बघून येतो. नका बा यो बघ कोण येतो या ते. ही आग ह्यानी लावलेली आहे. असं कसं बोलतेस तू? बा होय आणि ते खरंच आहे. चला समधी घरामध्ये चला, बाहेर नका थांबू. बा तू नको जाऊ बाई. अरे आज आपल्या घरात मावदा आहे आणि हे काय गावात? अरे आज चला म्हणलं नवा. चला ना समधी, ऐकत का नाही माझं? चला.